राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लडक्या भाऊच्या चॅनलवरच्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग. तर मित्रांनो, आज आहे 31 ऑगस्ट 2025, म्हणजेच गौरी आवाहनाचा दिवस. आणि आजच्या दिवशी आपल्या घरी गौरी बसणार आहेत, त्याचीच तयारी आपली चालू आहे. आपली म्हणजे मम्मीच करते आपली, बाकी आपल्याला काही येत नाही त्यातलं. तर ती मम्मी करते व्यवस्थितपणे. तर तेच आपण बघतोय इथून. आणि तेव्हाच म्हटलं आता व्लॉग चालू करूया, त्याच्यामध्ये सगळं शूट घेऊया. सो म्हणजे आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत की कसे गौरीला, म्हणजे गौरीचा मुखवटा वगैरे कसा असतो वगैरे. त्यानंतर हे जे की ऑलमोस्ट सर्व लोकांना माहिती आहे, बट स्टील ज्यांना माहिती नाही, जे लोक पहिल्यांदा बघतात की गौरी वगैरे कसे बसतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असू शकतो. हा व्लॉगच आहे तसा, एवढं काही हे नाही, पण लेट्स सी कसं काय होतं ते. सो चला तुम्हाला दाखवतो सर्व तयारी. जय सियाराम. तर इथे बघा स्टँड असा पण आता लावलेला आहे. साडी मम्मीने नेसवली व्यवस्थितपणे इकडे. आणि इथे म्हणजे काही जणांकडे इथे एक वेगळा स्ट्रक्चर असतो, म्हणजे टॉर्सो असतो आणि हात असतात. इथे आमच्याकडे नाही, आम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित होतो. याच्यावरती मुखवटा येईल जो की तिथे आहे, जो की आपल्याला नंतर व्यवस्थितपणे वाजत गाजत आतमध्ये घ्यायचं आहे व्यवस्थित. इकडे थोडंसं सामान आहे वटीचं वगैरे, तिकडे दागिने ठेवलेले आहेत देवीचे व्यवस्थित. तयारी चालू आहे, अजून टाइम आहे तसा. आता वाजले 2, आपल्याला गौरी आणायच्या आहे 4च्या आधी, 4च्या आसपास. सो लेट्स गो, अजून भरपूर टाइम आहे, तो पण आपल्याला बाकी गोष्टी रेडी करून ठेवायच्या. तर गौरी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बसवल्या जातात. काही ठिकाणी फक्त एक चार्ट किंवा काय बोलतात एक पेपर टाईप असतं, किंवा मुखवटा टाईप असतो. आम्ही मुखवटा टाईपमध्ये बसवतो व्यवस्थितपणे आधीपासूनच. बाकी मी बघितले की काहींच्या घरी अशी, म्हणजे नाही का, एक चित्र टाईप असतं आणि त्या सोबत वस्त्र वगैरे असतात. तर तसेही बसतात, परत असेही बसतात मुखवटे टाईप. ते एवढं मला नॉलेज नाही, मम्मीला माहिती असेल ते, पण मला जेवढं माहिती मी तेवढं सांगितलं. सो इथे आता गौरी आपल्या व्यवस्थित बसतात इथे. तुम्हाला नंतर दाखवेन जेव्हा संध्याकाळी सगळं होईल, तेव्हा आरती जेव्हा होईल तेव्हा, त्याच्या आधी तुम्हाला सगळं जेव्हा होईल तेव्हा सांगतो. आता सध्या प्रिपरेशन चालू आहे. सो प्रिपरेशन झाल्यावर तुम्हाला भेटतो, किंवा प्रिपरेशनमधल्या आदल्या थोडे क्लिप्स दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. जय सियाराम. आणि इकडे बघा, हा आमचा डोनिया कुठे झोपलाय, ड्रमवरती झोपलाय हा. इथे टॉवेल वगैरे व्यवस्थित ठेवतो तिथे. झोपला येऊन हा इथे डायरेक्ट. मग असे माझ्या कीबोर्डवरती पण हा झोपलेला येऊन. आता इथे झोपलाय पावट, झोपलाय बघा असा. खरं तर त्याचं पण काही हे नाही, चुकलं नाही. आणि खाली जमिनीवरती पाणी वगैरे, आजकाल पाऊस जास्त आहे, बाहेर पण ओलं आहे, घरात पण थोडंसं ओलंच आहे. आणि तो जर खाली झोपला तर मग कोणाच्या पायाखाली येईल, तर त्यामुळे त्याने जुगाड केला असं, स्वतःचं डोकं लावून तो ड्रमवर येऊन झोपलाय. दॅट्स नाईस. त्रास नाही देते कोणाला. लेट्स गो. इथे आपले गणपती बाप्पा. जर तुम्ही आगमनाचा ब्लॉग बघितला असेल, त्यामध्ये तुम्हाला मी दाखवले सगळं व्यवस्थित. देवार आहे व्यवस्थित, डेकोरेशन साधं भाधं व्यवस्थित, लाईटिंग बिटिंग, फळं बिळं सगळी. तर जेव्हा गौरी बसतील इथे, तेव्हा अजून हे सगळं भरून जाईल पूर्णपणे. बघूया. गाजर हलवा की जरा ताई. लय पातळ अरे क्या बारिश. पावसात असंच रे इकडे आतमध्ये. लेकरं सगळ्यांच्यासाठी असं बोला काय सुख समाधानासाठी सगळ्यांच्यासाठी आली. भाभी आती हूँ. काम असल्याशिवाय काय करायचं? काम भेटतंय, पण ते द्यायचं कुठं भेटणार. पहिले साडी
तर मित्रांनो आपण आता आपल्या गौरी मातेला आपण व्यवस्थितपणे इथे विराजमान केलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ क्लिप्स आपण छोटे मोठे काढलेले थोडेफार सिनेमॅटिकमध्ये काढले, व्लॉगच्या पद्धतीने नाही काढले कारण की घरात काहीतरी काय ना काहीतरी फक्त मला करायचं होतं, त्यामुळे जास्त काय आपण व्लॉगच्या परस्पेक्टिव्हने व्हिडिओ नाही काढू शकलो. बाकी काय विषय नाही, व्यवस्थितपणे आता झालेलं आहे. आता तुम्हाला फक्त आरती दाखवेल आणि त्याच्या आधी तुम्हाला दर्शन पण करून घेतो. आय गेस तुम्हाला ह्याच्या आधीसुद्धा क्लिप्समध्ये तुम्हाला दिसलं असेल. सो व्यवस्थितपणे आपण आता गौरी गणपती आपल्याकडे आता दोन्ही आलेले आहेत व्यवस्थितपणे. त्यांचं आता व्यवस्थितपणे पूजन वगैरे सगळं झालेलं आहे. आता आरती करायची संध्याकाळी आपण. आता त्याचा टाईम आहे आताशी 5:45 वाजता आहेत. व्यवस्थितपणे आरती वगैरे मग करून आणि मग तुम्हाला मग हा ब्लॉग मग एंड करू आरती झाल्यावर, आहे का नाही. आणि इकडे जरा बॅकग्राऊंड हां आता चांगलं ठीक आहे. सो चला भेटतो तुम्हाला पुढे. काय म्हणतात साईची ती आत्या म्हणायची चांगली, ती साईची आत्या कोण बायका दुधी चौकी करू लागतात. उठ रे माळी दादा, उठ उठ रे माई दादा, उठ रे माळी दादा, बैल दूध राखायला रे पाणी जाऊ दे ताटाला, ताटातलं पाणी कशाला, नारळी नारळ कशाला, गौराईच्या ओटीला उठ उठ रे माई दादा, बैल दूध राहताना रे पाणी बैल दूध राहताना रे पाणी जाऊ दे ताटाला, ताटात पाणी कशाला, पाटात पाणी कशाला, हळदी बनाला, हळदीच्या बनी कशाला, गौराईच्या ओटीला बाई गणपतीच्या चौकाला, उठ उठ रे माई दादा, बैल दूध राटाला रे पाणी जाऊ दे काटाला, पाटात पाणी कशाला, सुपारी बनाला, सुपारीच्या बनी कशाला, सुपारीच्या सुपारी कशाला, गौराईच्या ओटीला बाई गणपतीच्या चौकाला, गौराईच्या ओटीला बाई गणपतीच्या चौकाला. ओम श्री गणेश.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे अजून माणसं पाहिजे होती रे. मजा आली असती. हा. काय पण बसायला लागला. वाजते का सगळी जोरात आणि. तुझं पिवळी ताई पिवळी बाई निघून जाई. आता काय जेव बाई शंकराला, आता काय जो बाई शंकराला उडालेला उडालेला अंगणी तापत दूध दूध पिवळी शाई देशी गौरी एवढा देऊन जाई. आता काय जो बाई शंकराला जोडविण्याला उशीर झाला.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गौरी माते की जय. तिकडे बी चाललंय काहीतरी. तिकडून ते झालं. हा 5वी वेळ. गणपती बाप्पा मोरया, गौरी माते की जय. ओम श्री गणेशाय. ओम श्री गणेशाय नमः. एवढ्या वेळेत बापाला झोप तरी कशी माते सुखाच ठेव बाई. वर्षे सुखाच जाऊ दे. लेकरा बाळांना सगळ्यांना सुखाच ठेव. सगळ्या पोरा बाळांना माणसांना सगळ्यांना सुखाच ठेव. पुढच्या वर्षी सुखाच येईल अशीच आमच्याकडनं सेवा करून येईल. आम्हाला तुझी सेवा करायला आमच्या हातापायाला धडधाकट ठेव जरा. दुखणं आमच्या घालीव आमची येडा तुला काय शिव
आलो तुझ्या दारी कोठे दिसे ना पुजारी भजनात आलो तुझ्या दारी कोठे दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोया शंकरा आवड तुला बेलाची हे तर तुला खायला देते पाणी घेऊन येते खारे खोबरे तुला खायला रडू नको बाळा विमानाला जाते नको बाळा विमानाला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला धोका मी देते पाणी घेऊन येते धोका मी देते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अजून आहे भक्तांसाठी परब्रह्म हे भक्तांसाठी अरे उभे राहिले भीमे काठी नाही रे दिले अवघड गाणे पूर्ण त्याचं नेट बोट दिलं लेट्स गो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी 12-16 नाही झाले. यशोदा बोले बाळ श्रीहरी काही समजत नाही कशी पण आडझोड गाणी घेतोय आम्ही. यशोदा बोले बाळ श्रीहरी फेरू नको रे गोकुळनगरी राधिकेच्या घरी कानपालगावरी राधिकेच्या घरी कानपालगावरी राधा धारी पूर्ण एकदम खतरनाक फास्ट.
दे. घे पटापट मम्मी बस करू. काय काय तुला टाईप करायचं. तर मित्रांनो इथं आम्ही आडझोड कसे पण गाणी म्हणतोय आणि चाललंय. बाकी जे मेन करत होतं ते झाले. हे ऑप्शन पण नव्हतं, हे आधी करायचं होतं त्याच्यात, पण आता करतोय आम्ही. आम्हाला हाऊस आहे. झोपली ती आता वाजवा. सगळे जण झोपली. जे मेन प्रोफेशनल जे भजनिक मंडळ होतं ते सगळं बंद झाले. आता ते सगळे झोपायची तयारी करतात. आम्ही जागा झालो. आता वाजले सव्वा एक नाही सॉरी 1:45 झाले. 1:45. काय आता करायचं? हे ढोलक कसं रे हा? आता कसं वाजायला लागला? आरतीला एवढं वाजत नाही. आता कसं वाजायला लागलं? आता मोबाईल मध्ये काय करते? हे असं बघ, असं धरून वाजतोय बघ. हे बघ. हे बघ. हा हा. बघ. बायका कशी ट्रायपॉड गेला. मित्रांनो इथे कन्फ्युजन थोडंसं झालं असेल तर काय हरकत नाही. बट हेच आहे की आम्ही फक्त म्हणजे नाही का थोडंसं आम्हाला करायचं होतं, म्हणजे भजन वगैरे बोलायचं होतं, त्यामुळे आम्ही करत होतो. बाकी आम्हाला काही येत नाही, काही प्रोफेशनल मला गायला येत ना कोणाला. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता वाजले आहेत 1 वाजले आले, 1:45 होत आलेत, म्हणजे होऊन गेलेत. आणि जे मेन होतं जे की आहे गौरी मातेचं जागर, जो आम्ही केलेला आहे. आम्ही दोघंच होतो, मी आणि मम्मी आणि विनू होता. विनू ऑब्विसली फॉर सपोर्ट आणि मी सुद्धा फॉर सपोर्ट. मम्मीनेच काम केलं. सो व्यवस्थितपणे सर्व केलं. मम्मीचा फेस रिव्हील पण झाला वाटतं थोडासा, पण काय हरकत नाही. डिपेंड की मी एडिटमध्ये किती ठेवतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला गौरीचा जो ब्लॉग आहे तो इथे समाप्त होतो आहे. आधीचा जो पार्ट बघितला तुम्ही तो त्याच्या आदल्या दिवशीचा होता, म्हणजे जेव्हा गौरी आल्या. हा जो पार्ट तुम्ही बघताय म्हणजे हा जो नाईटचा वगैरे जे वाजप वगैरे किंवा जे तुम्ही आताचे बघितलं, जे आमच्या इकडची पद्धत आहे गौरीला जागवण्याची किंवा काय माहिती सगळीकडे पण असेल, तर तो सगळा गौरी आव्हानाच्या दुसऱ्या दिवशीचा पार्ट आहे, म्हणजे विसर्जनच्या आदल्या दिवशीच्या रात्रीचा तो पार्ट आहे. हा व्लॉग आय गेस विसर्जनाच्या दिवशी येईल किंवा विसर्जनाच्या दिवशी नंतर येईल आणि विसर्जनाचा व्लॉग त्यानंतर येईल. सो थोडंसं ॲडजस्ट करा, पण काय हरकत नाही. तर चला आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये जो काय विसर्जनाचा. आणि माझ्यासाठी पण आता मला लवकर उठायचं आणि मला माझ्या नातेवाईकांच्या घरी सुद्धा पाया जायचं आहे, जे की लांब राहतात. सो लेट्स गो. पटापट आता झोपतो मी आणि लवकरात लवकर उठतो उद्या. जय सियाराम आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम श्री गणेशाय नमः. जय सियाराम. तिथंच